तर मित्रांनो, आता आपण बघणार आहोत की माझे पसंतीचे सिडको घर या योजनेमध्ये आपण घरांची निवड कशा प्रकारे करणार आहोत आणि जे आपल्याला जे प्रेफरन्स हे निवडण्याची संधी आली आहे ती आपण कशा प्रकारे आपण प्रोसेस करणार आहोत. तर त्यासाठी तुम्हाला सिडको होम्स या वेबसाईटवरती तुम्हाला या नोंदणी करा या टॅबवरती क्लिक करायचं आहे. आणि जेव्हा तुम्ही या नोंदणी करावरती क्लिक करणार तेव्हा तुम्हाला हे अशा प्रकारे एक इन्फॉर्मेशन येते. इकडे पॉपअप न्यूज येईल तुम्हाला, त्याच्यामध्ये तुम्हाला होय मी वाचला आहे आणि समजला आहे या गोष्टीवरती क्लिक करून नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. आणि जसं तुम्हाला हे पेज ओपन झालं दिसेल तर इकडे तुम्हाला नवीन रजिस्टर करण्यासाठी ऑप्शन येतं, पण आपण हे ऑलरेडी रजिस्टर केलं असणार आहे. आणि जर तुम्ही रजिस्टर केलं नसेल अजूनपर्यंत तर मी याविषयी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवला आहे की तुम्ही रजिस्ट्रेशन कसं करू शकतात. आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्येच मी त्या व्हिडिओची ही लिंक देईन, मग तुम्ही तो व्हिडिओ बघून नक्कीच रजिस्ट्रेशन प्रोसेस कंप्लीट करू शकतात. आणि तुमचं रजिस्ट्रेशन झालं आहे आणि तुम्हाला आता फक्त तुमचे फ्लॅट सिलेक्ट करायचं आहे, तर तुम्ही इकडे आधीच खाते आहे ह्याच्यावरती लॉग इनवरती क्लिक करू शकतात. तुमचा जो नंबर आहे तो नंबर आणि इकडे जो कॅप्चा आहे तो एंटर करायचा आहे. तुम्हाला OTPचं ऑप्शन येईल आणि जसं तुम्हाला इकडे OTP येतो तुम्ही इकडे OTP ह्या फील्डमध्ये तुम्ही OTP एंटर करू शकतात आणि पडताळणी करा आणि पुढे जावरती तुम्ही क्लिक करू शकतात. आणि जसं तुमची OTP व्हेरिफिकेशन कंप्लीट होईल तसं तुम्हाला तुमचा जो अर्ज केल्याचे पूर्ण डिटेल्स तुम्हाला या पेजवरती दिसेल. आणि जर तुम्ही डॉक्युमेंट्स अजून सबमिट केले नसतील तर तुम्हाला इकडे डॉक्युमेंट अपलोड करायचं वगैरे ऑप्शन आला असेल आणि तुमची प्रोसेस ही कंप्लीट झाली असेल, रजिस्ट्रेशन फी वगैरे तुम्ही ऑलरेडी पेड केली असेल तर तुम्हाला इकडेच राईट साईडला कॉर्नरला तुम्हाला इकडे पसंती निवडाचा ऑप्शन आला असेल, तुम्हाला त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला एक अशा प्रकारचं एक पॉपअप जी न्यूज आलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल, इकडे तुम्हाला दिसेल की तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये तुम्ही हा फिल केला आहे. याचप्रमाणे खालती आपल्याला काही सूचनाही ऑलरेडी दिलेल्या आहेत. त्या सूचना नीट वाचून आपल्याला वरील माहिती वाचली आहे आणि समजून घेतली आहे या गोष्टीवरती टिक करून इथे पुढे जायचं ऑप्शन आहे त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. बट आपल्याला पुढे जाण्याआधी आपण नक्कीच या वाचून घेऊ, जेणेकरून कोणाला काही डाऊट्स असतील तर तेही क्लिअर होतील. तर आपण बघू शकतात की आपण खालीलप्रमाणे 15 पसंती निवडण्यास पात्र आहोत. सोडतीचे 3 टप्पे असतील. जर तुम्ही पहिल्या फेरीत यशस्वी ठराल तर तुमचा अर्ज हा दुसऱ्या आणि तिसऱ्या फेरीसाठी विचारात घेतला जाणार नाही. त्याचप्रमाणे जर तुम्ही पहिल्या फेरीत अपयशी ठराल तर तुमचा अर्ज हा आपोआप पुढील फेऱ्यांसाठी विचारात घेतला जाईल. म्हणजे आपण जे 3 फेऱ्यांमध्ये आपण जे ॲप्लिकेशन्स करणार आहोत त्यामुळे तुम्हाला नक्कीच डिसाईड करायचं आहे की तुम्हाला जे खूप इम्पॉर्टंट्स असे फ्लॅट्स आहेत किंवा इम्पॉर्टंट असे तुमचं एरियामध्ये तुम्ही डिसाईड करणार आहेत तेच प्रिफरन्स तुम्हाला पहिल्या टप्प्यामध्ये टाकायचं आहे. कारण की जर पहिल्या टप्प्यामध्ये तुमचं सिलेक्शन झालं तर दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये तुम्ही काय एंटर केलं आहे, काय सिलेक्ट केलं आहे हे काहीच मॅटर नाही करणार, कारण की तुम्ही पहिल्याच फेरीमध्ये सिलेक्ट झाल्यामुळे दुसऱ्या आणि तिसऱ्या फेरीसाठी तुम्ही इलिजिबल ठरणार नाहीत. आणि सिमिलरली जर पहिल्या फेरीमध्ये जर कोणताही फ्लॅट्स अलॉट नाही झाला तर मग तुम्ही सेकंड फेरीसाठी, आणि सेकंड फेरीमध्ये नाही झालं तर तुम्हाला थर्ड फेरीसाठी तुम्ही इलिजिबल असाल. आणि प्रत्येक टप्प्यात तुम्हाला कमाल 5 पर्याय निवडता येतील. हे पर्याय म्हणजे विशिष्ट प्रकल्पातील टॉवर आणि मजले निवडणे आहेत. आणि त्याचप्रमाणे जर तुम्ही चौथा पॉईंट बघितला तर प्रत्येक टप्प्यात तुम्ही किमान एका प्रकल्प स्थळासह टॉवर क्रमांक आणि मजल्याचा क्रमांक निवडणे आवश्यक आहे. सो या दोन्ही पॉईंटचा सारांश हाच आहे की तुम्हाला प्रत्येक टप्प्यामध्ये मिनिमम 1 किंवा मॅक्झिमम 5 पर्याय निवडायचे आहेत. आणि पर्याय म्हणजे नक्की काय, तर तुम्ही कोणत्याही प्रकल्पामधला एका टॉवरमधला एक मजला निवडला म्हणजे तुम्ही एक पर्याय निवडला असं आहे. आणि जर समजा तुम्ही एकाच प्रकल्पामधला एका टॉवरमधले 2 मजले जरी निवडले असतील तर ते 2 पर्याय म्हणून काउंट होणार. म्हणजे आपल्याला पर्याय म्हणजे टॉवर आणि मजला हा आपल्याला निवडायचा आहे. आणि प्रत्येक प्रकल्पस्थळात तुम्ही कमाल 3 पर्याय देऊ शकता. याचाच अर्थ असा आहे की तुम्हाला जर समजा एक प्रकल्प फार आवडला आहे आणि तुम्ही विचार करत असाल की मी त्याच प्रकल्पातले 5 पूर्ण निवडून घेईन आणि त्याच्या पुढे पण मी 5-5 असं कंटिन्यू करेन जेणेकरून मला फक्त फ्लॅट त्याच प्रकल्पातला हवा आहे म्हणून. बट तिकडे आपल्याला सिडकोच्याकडे ऑलरेडी एक अट दिली आहे की प्रत्येक प्रकल्प स्थळात तुम्ही कमाल 3 पर्याय देऊ शकतात. म्हणजे जर कोणताही सिडकोचा प्रोजेक्ट असेल तर त्या प्रोजेक्टमधले तुम्ही फक्त 3 पर्याय हे एका फेरीसाठी तुम्ही देऊ शकतात आहेत. आणि ही सर्व माहिती वाचून झाल्यावर आपल्याला इकडे वरील माहिती वाचली आणि समजून घेतली आहे यावरती टिक करून तुम्ही जर बघाल तर इकडे पुढे जायचं ऑप्शन आहे त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आणि जसं तुम्ही पुढे जावरती क्लिक करतात तसं तुम्हाला इकडे प्रकल्पाची पसंती निवडायचं ऑप्शन्स आपल्याला इकडे दिसतील. तुम्ही बघू शकता की इकडे तळोजा सेक्टर 37 आणि त्याचप्रमाणे इकडे जे बाकीचे प्रोजेक्ट जे आहेत खारघर बस टर्मिनल, खारघर रेल्वे स्टेशन किंवा वाशी ट्रक टर्मिनल, मानसरोवर, खांदेश्वर, उल्वे, पनवेल हे सर्वच सदनिका आपल्याला इकडे दिसतील. आणि इकडेच तुम्हाला प्रत्येक प्रोजेक्टच्या टाईप काय असणार आहे, म्हणजे ते 1 BHK असणार आहे ते 2 BHK असणार आहे त्याचा इकडे तुम्हाला दिसेल.
कार्पेट एरिया किती असणार आहे, घरांची संख्या किती आहे, टोटल टॉवर किती आहे, त्याच्यामध्ये किती माळे आहेत, त्याच्यामध्ये किती फ्लोअरची बिल्डिंग असणार आहे आणि त्याची किंमत किती असणार आहे फ्लॅटची, ही आपल्याला इकडे ऑप्शन्स आपल्याला पूर्ण क्लिअर माहिती आपल्याला दिसेल. आणि याच माहितीचा उपयोग करून तुम्ही तुमचा आवडीचा प्रकल्प आहे तो निवडू शकतात. आणि तुम्ही बघू शकतात की हे निवडण्यासाठी प्रत्येक प्रकल्पासमोर हा पसंती निवडा असा ऑप्शन आला आहे. तर तुम्ही पसंती निवडावरती जेव्हा क्लिक करतात तेव्हा तुम्हाला त्या प्रकल्पामध्ये, म्हणजे आता आपण खारकोपर रेल्वे स्टेशनचा जो प्रकल्प आहे त्याच्यावरती क्लिक केला आहे, तर या खारकोपर रेल्वे स्टेशनच्या प्रकल्पामध्ये नक्की किती टॉवर्स आहेत आणि त्या टॉवरचा बिल्डिंग नंबर हे काय असणार आहे ह्याची आपल्याला माहिती मिळते. आणि जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल की हा EA14 कुठे आहे, नक्की हा EA15 कुठे असणार, तुम्ही त्यासाठी मुख्य आराखडा आहे त्याच्यावरती क्लिक करू शकतात. तर तुम्ही बघू शकतात की इकडे 14 नंबर, 15 नंबर, 16 नंबर, ह्याच्याने तुम्हाला कळेल की नक्की तुम्ही जो व्ह्यू असणार आहे तुमच्या बिल्डिंगचा, तुमच्या बिल्डिंगच्या पुढे काय नक्की बनलेलं आहे किंवा ओपन स्पेस आहे की समोर, जसं की 14च्या पुढे एक ऑलरेडी बिल्डिंग आहे, बट तुम्ही बघाल की 17, 18, 19च्या पुढे हा रस्ता आहे, त्याच्यामुळे ह्या बिल्डिंग्सला बघाल तर इकडे ओपन स्पेस ही खूप मिळते. तर अशा प्रकारे तुम्ही बिल्डिंग निवडू शकतात. नक्की तुम्ही कोणती बिल्डिंग नंबर निवडला तर तुम्हाला त्याचा फायदा हा स्पेसनुसार किंवा व्ह्यूनुसार तुम्हाला होऊ शकतो. तर अशा प्रकारे तुम्ही ह्या माहितीचा उपयोग करून टॉवर नंबर कोणता सिलेक्ट करायचा आहे ते तुम्ही डिसाईड करू शकतात. आणि त्याचनंतर जेव्हा तुम्ही फॉर एक्झाम्पल कोणताही टॉवर तुम्ही सिलेक्ट केला की मला आता 14 नंबर सिलेक्ट केला मी, तर तुम्हाला अशा प्रकारे फ्लोअर तुम्हाला दिसतील. आणि जर फ्लोअर बघाल तुम्ही तर इकडे तुम्हाला कलरचं ऑप्शन दिलं आहे आणि हे फार इम्पॉर्टंट कलर आहे ते यासाठी की तुम्ही इकडून बघू शकतात हा कलर जिकडे असेल तिथे आश्रय मजला असणार आहे. आश्रय मजला म्हणजेच रेफ्युजी एरिया असणार आहे. आणि ह्या कलरने तुम्ही बघाल तर दिव्यांगांचा मजला असणार आहे हा. PH म्हणजेच फिजिकल हँडिकॅप लोकांमध्ये जे ॲप्लिकंट जे फॉर्म भरणार आहेत त्यांच्यासाठी ते ॲप्लिकेबल असणार आहेत फक्त. आणि ह्या कलरमध्ये जे असणार आहेत ते तुम्ही निवडलेले फ्लॅट्स असणार आहेत ते तिकडे दिसणार आहेत. आणि हा जो कलर आहे तो फार इम्पॉर्टंट आहे कारण की इथे ह्याचा अर्थ असा होतो की इकडे खूप सारे अर्जदार आहेत. तुम्ही बघू शकतात की इकडे आपण जो रँडमली सिलेक्ट केलेला आहे बट स्टील इकडे मजला 1, मजला 5, मजला 9 या सगळ्या जागी तुम्हाला अशा प्रकारचा एक गोलामध्ये हा जो मजेंडा कलर दिसतोय त्याचा अर्थ असाच आहे की इकडे खूप सारे ॲप्लिकंट ऑलरेडी आहेत. आणि म्हणजे तुम्ही ह्याच फ्लोअरवरती जर तुम्ही प्रिफर्ड लोकेशन टाकलं असेल तर इकडे ऑलरेडी गर्दी असल्यामुळे, खूप सारे ॲप्लिकंट असल्यामुळे तुम्हाला लॉटरीमध्ये ते घर लागणं हे थोडेसे त्याचे चान्सेस कमी होऊ शकतात. त्याच्यामुळे तुम्ही जर इकडे बघितलं तर हा 11वा मजला खाली आहे. इकडे अजूनपर्यंत खूप साऱ्या अर्जदारांचं टिक झालेलं नाही आहे, म्हणजे इकडे ॲप्लिकंट्स हे कमी आहेत. तर तुम्ही तो मजला सिलेक्ट करू शकतात. आणि जसं तुम्ही त्या मजल्यावर क्लिक केलं तसं तुम्हाला इकडे फर्स्ट राऊंडमध्ये टाकायचं आहे, सेकंड राऊंडमध्ये टाकायचं आहे की थर्ड राऊंडमध्ये. जसं मी तुम्हाला सांगितलं की फर्स्ट राऊंडमध्ये जर तुम्हाला कोणतंही घर लागलं तर तुम्ही सेकंड आणि थर्डमध्ये काय टाकलं आहे त्याचं काही युजफुल नसणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही फर्स्ट राऊंडमध्ये तेच टाका जे तुम्हाला खूप खूप जास्त इम्पॉर्टंट असतं आणि तिथे घर लागणं तुमच्यासाठी जास्त फायदेशीर असेल. अशाच ठिकाणांना तुम्ही फर्स्ट राऊंडसाठी प्रिफर करा. आणि इकडे तुम्हाला पुष्टी करावरती क्लिक करायचं आहे. आणि जसं आपण सुरुवातीलाच नोटीस पाहिली होती त्याच्यामध्येच त्यांनी सांगितलं होतं की एका प्रोजेक्टमध्ये फक्त आपण 3 ही पसंती निवडू शकतो. तर जर आपण बघितलं इथे तर आपण फर्स्ट राऊंडमध्ये पुष्टी करावरती मी क्लिक केलं आणि मी माझा सेकंड जे प्रेफरन्स आहे ते पण ह्या प्रोजेक्टला दिलं. आणि मी इथे रँडमली आता जस्ट फ्लोअर सिलेक्ट करतो आहे जेणेकरून दाखवायला की इकडे आपण चौथा जेव्हा सिलेक्ट करू तेव्हा आपल्याला काय एरर येईल. इथे मी रँडमली जे फ्लोअर आहे ते सिलेक्ट करतो आहे. तर इकडे तुम्ही बघू शकतात मॅक्झिमम 3 प्रेफरन्सेस ऑफ द सेम प्रोजेक्ट इज अलाउड इन द राऊंड. म्हणजेच तुम्हाला एका राऊंडमध्ये एका प्रोजेक्टचा 3पेक्षा जास्त प्रेफरन्स तुम्ही देऊ शकत नाही. म्हणजे आता आपण एका प्रोजेक्टमधले आपण 3 घेतलेत तर आपल्याला आता दुसरे जे 2 आहेत हे कंपल्सरी नाही आहेत. तुम्हाला एका राऊंडमध्ये फक्त 1 मिनिमम आणि मॅक्झिमम 5. जर तुम्हाला दुसरा कोणता प्रोजेक्ट नाही पाहिजे असेल तर तुम्ही फक्त 3 प्रेफरन्सेस देऊन हे सेकंड राऊंडमध्ये जाऊ शकतात. बट तुमच्याकडे अजून ऑप्शन आहे. तर तुम्ही बघू शकतात की जे बाकीचे जे ऑप्शन्स आहेत त्यासाठी तुम्हाला इकडे जो ड्रॉपडाऊन आहे याच्यावरती क्लिक केल्यावर तुम्हाला बाकीचे ऑप्शन्स दिसतील. तसं एक फॉर एक्झाम्पल मी वाशी ट्रक टर्मिनलवरती सिलेक्ट केलं तर तुम्हाला बाकीचे जे ऑप्शन्स आहेत जे आपल्याला 2 ऑप्शन अजून पसंती निवडण्याचं ऑप्शन आहे त्याच्यासाठी आपण फिल करू शकतो. आता मी इकडे फर्स्ट राऊंडसाठी इकडे मी रँडमली अजून एक ॲड केलं आहे. अशाच प्रकारे तुम्ही सेकंड राऊंडसाठीही फ्लोअरचे जे प्रेफरन्सेस आहेत ते निवडू शकतात. बस तुम्हाला सेकंड राऊंडमध्ये ज्यांना टाकायचं आहे त्यासाठी तुम्हाला सेकंड राऊंड प्रेफरन्सेसमध्ये सिलेक्ट करून पुष्टी करावरती क्लिक करायचं आहे. आणि अशाच प्रकारे मी रँडमली जस्ट फटाफट इकडे आपला जो फॉर्मची प्रोसेस आहे ती पूर्ण करण्यासाठी मी कोणतेही जे प्रेफरन्सेस आहेत ते फर्स्ट, सेकंड, थर्ड राऊंडमध्ये क्लिक करतो जेणेकरून आपण पुढे प्रोसेस करू शकतो. आणि तुम्ही अशाच प्रकारे दुसऱ्याही ऑप्शन्सवरती जाऊ शकतात आणि दुसरे लोकेशन्सनुसार तुम्ही सिमिलरली
तुम्हाला बिल्डिंग बघायचे आहेत. बट तुम्हाला हे नक्कीच लक्षात द्या की इकडे आता जसं आपण क्लिक केलं, बट इकडे बघा की सगळेच जे फ्लोअर्स आहेत त्या सगळ्या फ्लोअरवरती तुम्हाला इथे ऑलरेडी खूप सारे अर्जदाराचा एक सिम्बल आणि जो कलर आहे तो दिसतोय. म्हणजे आयडियली तुम्ही या जागी अप्लाय नाही केलं पाहिजे, कारण की तिकडे जास्त चान्सेस नसणार आहेत तुमचे. इकडे आपण दुसऱ्या बिल्डिंगवरती क्लिक केलं, तिथेही इवन इथे बऱ्यापैकी सगळ्या बिल्डिंगवरती हे खूप सारे अर्जदार आहेत. म्हणजे जर तुम्ही इकडे अप्लाय करतायत तर तिकडे तुमचे लॉटरी लागण्याचे चान्सेस असं नाही की नाहीच आहे, बट जे चान्सेस आहेत ते फार कमी असणार आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला जर घर घ्यायचंच आहे फिक्स या लॉटरीमध्ये, तर तुम्ही नक्कीच जर तुम्हाला जर प्रेफरन्स आहे तो ह्यातलाच तुम्ही निवडू शकतात. बट तुम्ही जेव्हा हे 5 प्रेफरन्सेस निवडाल तेव्हा त्यातले काही प्रेफरन्सेस तरी असे निवडा की जिकडे तुम्हाला गर्दी ही कमी असेल ॲप्लिकंटची आणि तुमचे लॉटरी लागण्याचे चान्सेस हे जास्त असतील. आणि मित्रांनो, जेव्हा तुम्ही सगळे प्रेफरन्सेस हे निवडून होतील तुमचे, तसं तुम्हाला इकडे प्रेफरन्स राऊंड इज फुल असं तुम्हाला दिसेल. आणि इकडे जसं आणि प्रत्येक जागी तुमचे हे 5 जे प्रेफरन्सेस आहेत ते तुम्हाला दिसतील. आणि याच प्रेफरन्सेसला जसं तुम्हाला पहिलं, समजा इकडे मला वाशी ट्रक टर्मिनल हे पहिलं पाहिजे, तर तुम्ही त्याला क्लिक करून हे वरती घेऊन जाऊ शकतात. म्हणजे जेणेकरून जेव्हा तुमची लॉटरी निघेल तेव्हा तुमचं पहिलं प्रेफरन्स हे वाशी असणार आहे आणि मला नंतरचं ते खारघरचं पकडायचं आहे, तर ते मला खारघर मी इकडे ठेवलं आहे. आणि अशाच प्रकारे तुम्ही तुमचे हे प्रेफरन्सेस हे वरती खालती करू शकतात. आणि लक्षात घ्या की तुमचा जो पहिला जो लॉट असणार आहे हा फार इम्पॉर्टंट असणार आहे, कारण की इकडे जर तुमचं जर कोणतंही प्रिफर्डमध्ये सिलेक्ट झालं तर तुम्ही इथे काहीही सिलेक्ट केलेले असतील तर ते एलिजिबल होणार नाहीत. त्यामुळे तुम्ही नक्कीच पहिल्या प्रेफरन्स राऊंडमध्ये तुम्हाला जे फार आवडतात आणि जे फार फायदेशीर असतील त्याच घरांना इकडे निवडा. आणि जेही तुम्ही मजले ऑलरेडी निवडले तर तुम्हाला अशा प्रकारे इकडे सिलेक्टेड दिसतील. आणि हे सर्व प्रेफरन्सेस तुमचे निवडून झाले की तुम्ही इकडे जतन करा आणि बंद करावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला पसंतीची पुष्टी करावरती क्लिक करायचं आहे. आणि तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे एक विंडो ओपन झालेली दिसेल. आणि त्याच्यामुळे तुमचे जे फर्स्ट राऊंड, सेकंड राऊंड आणि थर्ड राऊंडसाठी तुम्ही जे पण सिलेक्ट केलं असेल ते सिलेक्शनची तुम्हाला लिस्ट दिसेल. आणि त्याच्याबरोबर तुम्हाला इकडे खालती अजून एक नोटीस दिसते आणि ती नोटीस फार इम्पॉर्टंट आहे. तर तुम्हाला तुमच्यासाठी ते वाचून दाखवतो मी. जर तुम्ही सोडतीचे सर्व 3 फेऱ्यांमध्ये अपयशी ठराल तर महामंडळ म्हणजे सिडको उपलब्ध असलेल्या घरांच्या आधारे तुम्हाला यादृच्छिक म्हणजेच रँडम पद्धतीने एक सदनिका देईल. अशा परिस्थितीत तुम्हाला तुमची संमती सादर करावी लागेल. दिलेल्या सदनिकेचे 15 दिवसात संमती न दिल्यास महामंडळ त्या घराचे वाटप रद्द करून बुकिंग रक्कम परत करतील. इकडे तुम्हाला क्लिक केल्यानंतरच पुढे जाता येईल. बट ह्याचा अर्थ असा होतो आहे की तुम्ही हे जे फर्स्ट 3 राऊंडमध्ये जे सिलेक्ट केलेले आहेत फ्लॅट म्हणजेच फ्लोअर्स, तर ह्या फ्लोअरमध्ये जर तुम्ही कोणताही तुम्हाला लागला नसेल आणि तरीसुद्धा सिडको तुम्हाला एक रँडम पद्धतीने ह्या तिन्ही राऊंडमध्ये तुम्ही जर अयशस्वी झालात तर तुम्हाला रँडम पद्धतीने एक फ्लॅट हा अलॉट होईल. बट तो फ्लॅट तुम्हाला घ्यायचा असेल की नाही याची तुम्हाला 15 दिवसांमध्ये तुम्हाला संमती म्हणजे तुम्हाला तुमचं अप्रुव्हल त्यांना द्यावं लागेल की जे तुम्ही रँडमली जे आम्हाला फ्लॅट दिला आहे तो तुम्हाला हवा आहे की नाही ह्याची तुम्ही तुमची स्वीकृती इकडे दर्शवू शकतात. आणि जर या 15 दिवसामध्ये तुमच्याकडून जर काहीही त्यांना रिस्पॉन्स मिळाला नाही तर तुमच्या घराचं जे अलॉटमेंट तुम्हाला आलं असेल ते रद्द करून तुम्ही जी बुकिंग अमाऊंट भरली आहे ती तुम्हाला परत मिळणार आहे. तर नक्कीच तुम्ही जेव्हा लॉटरी डिक्लेअर होईल तेव्हा तुम्ही तुमच्या ॲप्लिकेशन लॉग इनमध्ये जाऊन चेक करू शकतात. इवन तुम्ही जिंकला असाल तर तुम्हाला तुमची जे प्रिफर्ड लोकेशन आहे तिथे भेटलंच असेल. बट जर तुम्ही जिंकला नसाल लॉटरीमध्ये तर तुम्हाला एक रँडमली दुसरा फ्लॅट दिला गेला असेल तो तुम्ही तुमच्या लॉग इनमध्ये जाऊन चेक करू शकतात. आणि हे सर्व झाल्यानंतर आपण पुढेवरती क्लिक करायचं आहे. आणि पुढे जाताना तुम्हाला परत एकदा हा ऑप्शन विचारला जाईल, तुम्ही निवडलेल्या पसंतीनुसार पुढे जायला आवडेल का, तर तुम्हाला मान्यवरती क्लिक करून पुढे क्लिक करायचं आहे. आणि पुढे तुम्हाला इकडे ऑप्शन्स आला असेल, इकडे तुम्हाला कर्ज घेण्यास स्वारस्य आहे का, मग इकडे तुम्हाला कर्ज घ्यायचं असेल तर होय किंवा नाही हे सिलेक्ट करायचं आहे. आणि जर तुम्ही होयवरती क्लिक केलं तर तुम्हाला सिडकोकडून लोन घेण्यासाठी हेल्प केली जाईल. आणि इकडे बुकिंग रक्कम ही तुम्हाला 2 लाख दिसते. तर ते यासाठी कारण की मी रँडमली तिकडे फ्लॅट सिलेक्ट केले होते आणि त्याच्यामध्ये मी खारघरचे जे 2 BHK ते पण सिलेक्ट केलं होतं, त्यामुळे माझी इकडे जी अमाऊंट आहे ही 2 लाख आहे. तर तुम्ही जी LIGची जर फक्त 1 BHK सिलेक्ट केलं तर तुम्हाला इकडे अमाऊंट जी आहे ही 1.5 लाख येईल. याचप्रमाणे तुम्ही EWSमध्ये जर करत असाल तर तुमची जी अमाऊंट आहे ही बुकिंग अमाऊंट ही फक्त 75,000 असणार आहे. आणि जी तुम्ही जर LIGमध्ये 1 BHK घेतलं तर तुमची बुकिंग अमाऊंट ही 1.5 लाख असेल. आणि LIGमध्ये जर 2 BHK घेतलं तर तुम्ही आता स्क्रीनवरती बघू शकतात की तुम्हाला 2 लाख हे भरायचे असणार आहे. आणि इकडे तुम्हाला कर्ज घ्यायचं आहे की नाही ह्याबद्दल तुम्ही तुमचा रिस्पॉन्स सिलेक्ट करून तुम्ही पैसे भरावरती क्लिक करायचं आहे.
आणि इकडे पुढे एकदा आपल्याला मान्यवरती क्लिक करायचं आहे. आणि यानंतर तुम्हाला पेमेंट पेज हे ओपन झालेलं दिसेल. आणि या पेमेंट पेजमध्ये तुम्ही बघू शकता की इकडे डेबिट कार्ड, इंटरनेट बँकिंग, UPI, वॉलेट्स आणि NEFT किंवा SBI ब्रांच पेमेंट जे आहे त्याचा उपयोग करून तुम्ही पेमेंट करू शकतात. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची तुम्हाला की इकडे UPI पेमेंट जेव्हा तुम्ही सिलेक्ट करतात तेव्हा UPI पेमेंटचे मोस्टली हा 1 लाखाचा ब्रॅकेट असतो. 1 लाखाच्या वरती पेमेंट होत नाही UPIने. त्याच्यामुळे तुम्हाला UPI QR ने वगैरे जर तुम्ही पेमेंट करत असाल तर तुम्हाला फक्त EWSमध्ये असाल तर तुम्हाला त्याचा उपयोग करता येणार आहे. आणि जर तुम्ही LIGमध्येच भरतायत तर तुम्हाला इंटरनेट बँकिंग म्हणजेच तुम्ही NEFT RTGSने किंवा डेबिट क्रेडिट कार्डचा उपयोग करून तुम्ही ही पेमेंट करू शकतात. जशी तुम्ही पेमेंट पूर्ण कंप्लीट कराल तेव्हा तुमच्यासमोर ही रिसिप्ट येईल. ती रिसिप्ट तुम्ही डाउनलोड करून तुमच्या पुढच्या प्रोसेससाठी सेव्ह करून ठेवू शकतात. आणि मित्रांनो, अशाच प्रकारे तुम्ही सिडकोच्या जे प्रेफरन्सेस आहेत ते सिलेक्ट करू शकतात. आणि याविषयी तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये कळवू शकतात. आणि यापुढेही आपण याविषयी जे पण अपडेट्स येतील त्याची आपण माहिती या चॅनलवरती देत जाऊ. तर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनलाही प्रेस करा, जेणेकरून आपले येणारे व्हिडिओज जे असतील त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि मित्रांनो, याचबरोबर थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये इथेच आणि भेटू आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच काहीतरी महत्त्वपूर्ण माहितीबरोबर. धन्यवाद.